छात्राः नमो नमः। विद्यार्थ्यांनो, आज आपण एका नव्या पद्यपाठाला सुरुवात करणार आहोत। मागच्या पद्यपाठाचं म्हणजे दुसरा जो पद्यपाठ झाला त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं भाषाभ्यास सोडवा आणि संदर्भाचे स्पष्टीकरण लिहून ठेवा। आता तिसराही पद्यपाठ, सुरुवातीच्या विभागात त्यांनी 5 पद्यपाठ दिले, आपण यातला आता तिसरा पद्यपाठ पाहणार आहोत। या पद्यपाठाचं नाव आहे मोदम वितनोतु संवादः। ही सगळी पूर्वी कधीतरी वाक्य या शीर्षकाखाली अभ्यासलेली ही सुभाषित आहे, म्हणजे ही संवादात्मक सुभाषित आहे। हा सगळा संवाद यात जो वेगवेगळ्या पात्रांमधून सांगितलेला जो संवाद आहे तो आनंद पसरवो, तुम्हाला आनंदित करो अशी अपेक्षा इथे व्यक्त केलेली आहे। साहित्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली ही सगळी सुभाषितं जी कशी आहे संवादपर आहे ती इथे मुद्दाम एकत्रित केलेली आहे या संवादातून। आणि याचं एक वैशिष्ट्य असतं की कुठल्या तरी दोन व्यक्ती, दोन देवता किंवा पशु पक्षी यांच्यामधला हा संवाद, आणि तो मात्र मग तुमचं रक्षण करो असं त्याच्यातून देवांचा जर संवाद असेल तर असा हा संवाद असे की व्यक्ती तुमचं रक्षण करो अशी कवीने एक रचना केलेली असते, हे याचं वैशिष्ट्य असतं। पण त्यांनी प्रस्तावनेत, ही प्रस्तावना आपल्याला कशासाठी गरजेची आहे तर संदर्भाचे स्पष्टीकरण लिहिताना ही प्रस्तावना आपण लिहायची असते, ती भूमिका म्हणून यात सांगितलेली आहे। पाहूया आपण। मोदम वितनोतु संवादः, संवाद आनंद पसरवो, म्हणजे ही संवादात्मक सुभाषित तुम्हाला आनंद देऊ। सुभाषितानां बहवः प्रकारः इतः पूर्वम् अस्माभिः दृष्टाः, यापूर्वी आम्ही सुभाषितांचे अनेक प्रकार अभ्यासलेले आहे। अत्र विशिष्य संवादमयानी सुभाषितानी संगृहीतानी, पण विशेष करून या पाठामध्ये संवादमय सुभाषित एकत्रित केलेली आहे। देवताद्वयस्य देवता मनुष्ययोः पक्षिणोः रोचकाः संवादः सुभाषितेषु दृश्यन्ते। दोन विशिष्ट देवता किंवा देवता आणि मनुष्य, वेगवेगळे दोन पक्षी यांच्यामधले असे हे रोचक संवाद या सुभाषितांमध्ये दिसतात। अत्र श्लेष अलंकारस्य तथा अन्युक्ती अलंकारस्य उदाहरणम् अपि दृश्यते। तर मग काही ठिकाणी श्लेष अलंकार असतो। श्लेष म्हणजे काय तर एकाच शब्दातून दोन वेगवेगळे अर्थ जेव्हा निघतात तेव्हा ते दोन्ही अर्थ वेगवेगळे असल्यामुळे ते आपल्या मनाचं मनोरंजन करत असतात। मग त्यांनी सांगितलं की कुठे श्लेष अलंकार वापरलेला आहे तर कुठे अन्योक्ती, इतरांना उद्देशून केलेली उक्ती, लेकी बोले सुने लागे असा जो प्रकार असतो त्याला म्हणतात अन्योक्ती। अशाची उदाहरणं सुद्धा आपल्याला याच्यात दिसतात, म्हणजे प्रत्यक्ष ज्याला म्हणायचं आहे त्याच्यासाठी ते म्हणणं नसून इतरांसाठी ते म्हणणं असतं। कुत्रचित कृतक कलह, कुठे कुठे खोटं भांडण, आई मुलगा असेल, दोन भावंड असतील, दोन देवता असेल, यांच्यामध्ये कृतक कलह खोटं भांडण। कुत्रचित परिहासः, तर कुठे कुठे थोडासा विनोद। कुत्रचित उपहासः अपि दृश्यते, तर कुठे कुठे उपहास केलेला, टीका केलेली, निंदा केलेली ही आपल्याला यातून दिसून येते। ठीक आहे, अर्थातच हे सुभाषित मनोरंजन करणारी असतात, काही विनोदी आपण सुभाषित पाहिलेली आहे, इतर सुभाषित तर उपदेश करणारी तर हमखास असतात, पण यात मात्र आपण काय पाहणार आहोत ज्याला वाक्य म्हणतात, संवादपर सुभाषित। कृष्णेनांब गतेन रंतुम अधुना अमृत भक्षिता स्वेच्छया सत्यम कृष्ण क एव अहमुसली मिथ्या अंबम पश्याननम व्यादेहीति विकासिते अथे वदने दृष्ट्वा समस्तम जगत माता यस्य जगाम विस्मय वशम पायात स वह केशवः। आता हा श्लोक किंवा हे सुभाषित शार्दूल विक्रीडित या वृत्तातला आहे। आपल्याला तशी वृत्त अभ्यासायला नाही, पण इथे वृत्ताचं उदाहरण दिलेलं त्याला एक गेयता असते। सर्वांची काही गेयता मला ठाऊक नाही म्हणून मी काही ते गेय स्वरूपात म्हणणार नाही आहे, पण शार्दूल विक्रीडित या वृत्तातला हा श्लोक आहे, हे सुभाषित आहे। यामध्ये मुसली म्हणजे बलराम, त्यानंतर कृष्ण आणि त्यांची आई यांच्यामधला संवाद सांगितलेला आहे। हे सगळं आपल्याला अन्वयामध्ये इथे आपण पाहिलं। आता याचा अन्वय पाहू। इथे अन्वयामध्ये आपल्याला करून दाखवलेलं आहे, पहा। मुसली याचंच दुसरं नाम जे समानार्थी शब्द आहे बलराम, त्याचा आधी तो आईला सांगतो आहे। म्हणजे लहानपणी आपणही पाहतो की दोन भावंड असतील, लहान आणि मोठी, तर एखाद्याने काही खोडी केली तर दुसरा पटकन जाऊन आई वडिलांजवळ चुगली करतो। तसं हे पण मनुष्य जसे काही वागतात, जे आचरण करतात, त्यांच्या कृतीचा आरोप या देवांवरही केलेला आहे। कदाचित असं देवतांमध्येही घडत असावं अशी कवीची कल्पना आहे। मग काय झालं, मग सांगितलं की यशोदा
याच्या घरी असताना बलराम हा त्याचा मोठा भाऊ आणि श्रीकृष्ण आणि बलराम खेळत असताना कृष्णाने माती खाल्ली हे बलरामाने पाहिलं आणि पटकन तो आपल्या आईला सांगायला गेला की कृष्णाने माती खाल्ली, तू त्याला पटकन तोंड उघडायला सांग, तुला त्याच्या तोंडात माती दिसेल आणि तू त्याला मार. असं हे भांडण. म्हणून मुसली. बलराम आईला म्हणतो अंब, आई रंतुम गतेन कृष्णेन, खेळण्यासाठी गेलेल्या कृष्णाने अधुना स्वेच्छया मृत भक्षिता, आत्ताच स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या इच्छेने माती खाल्लेली आहे. तर माती खाणं प्रत्यक्ष लहान मुलं अंगणातली रस्त्यावरची उचलून माती खातात, ही माती खाल्लेली आहे. दुसऱ्या अर्थाने माती खाणं नाही म्हटलं, ही माती खाल्लेली आहे. अंबा, मग त्याच्यावर आई म्हणते आहे सत्यम कृष्ण, काय कृष्णा खरं तू माती खाल्लीस? कृष्ण क एव माह, त्याच्यावर कृष्ण म्हणतो आई असं तुला कुणी सांगितलं? क एव माह असं कुणी सांगितलं? आई म्हणते अंबा मुसली, बलरामानी. कृष्ण अंब मिथ्या आननम पश्य, आई हे खोट आहे, माझं तोंड पहा. मिथ्या म्हणजे खोट आहे, आननम पश्य तू माझं तोंड पहा. अंबा व्याद एही, आता तू तोंड उघड, तोंड आ कर, आ ज्याला म्हणतो आपण, तोंडात आहे म्हणजे तू मला तोंड दाखव, तोंड उघड. इति विकासिते वदने, उघडलेल्या तोंडामध्ये किंवा तोंड उघडले असताना, अशा वेळी श्रीकृष्णाने तोंड उघडले असताना म्हणजे त्या उघडलेल्या तोंडामध्ये विकासिते वदने, त्या पूर्ण उघडलेल्या तोंडामध्ये समस्तम जगत दृष्ट्वा, संपूर्ण विश्व पाहून, यस्य माता विस्मय वशम जगाम, ज्याची आई आश्चर्यचकित झाली, असा तो केशव, तो सुंदर केशांनी युक्त असलेला म्हणून केशव श्रीकृष्ण, वह पायात तुमचे रक्षण करो, असा तो श्रीकृष्ण, देवांचाही देव ज्याला आपण म्हणतो, म्हणून असा तो विश्वाचा आधार असलेला श्रीकृष्ण, विष्णूचा अवतार असलेला श्रीकृष्ण तुमचं रक्षण करू. पहा पुन्हा मुसली किंवा बलराम म्हणतोय अंब माते आई, रंतुम गतेन कृष्णेन अधुना स्वेच्छया मृत भक्षिता, खेळायला गेलेल्या कृष्णाने. आता इथे प्रयोग पण झालाय. रंतुम हे तुमंत आहे, रम धातूचं तुमंत झालं रंतुम, तुमंत. गतेन कृष्णेन किंवा कृष्णेन मृत भक्षिता, कृष्णाने माती खाल्ली. हे काय झालं? तुमचं वाच्य परिवर्तनाचं वाक्य, कृष्ण मृत भक्षितवान. काय झालं तिथे? कृष्ण मृत भक्षितवान. खेळायला गेलेल्या कृष्णाने आता, अधुना, इदानीं, स्वेच्छया स्वतःच्या इच्छेने, मृत भक्षिता, भक्षिता काय आहे? कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, त रूप आहे, त्याचा आहे स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन, कारण मृद स्त्रीलिंगी आहे, मृदा माती, ठीक आहे ना, म्हणून इथे काय झालं? मृद, त्याच्यानुसार झालं भक्षिता. अंबा आई म्हणते सत्यम कृष्ण, कृष्णा काय खरं आहे? कृष्ण कह एव माह, असं कोणी म्हटलं? आह हे ब्रू धातूचं रूप आहे, प्रथम पुरुष एकवचन. अंबा मुसली, बलरामाने. कृष्ण अंब मिथ्या, आई हे खोटं आहे. आता इथे काय आलं? त्वम आननम पश्य, तू माझं तोंड पहा, किंवा भवती आननम पश्यतु, आपण तोंड पाहावं. व्यादेही, तू उघड, तोंड उघड. इति विकासिते वदने, अशा प्रकारे उघडलेल्या तोंडामध्ये समस्त जगत दृष्ट्वा, दृष्ट्वात्वांत आलं, संपूर्ण विश्व पाहून, ज्याची आई, यस्य माता, ज्याची आई विस्मय वशम जगाम, आश्चर्यचकित झाली. जगाम परोक्ष भूतकाळाचं रूप आहे. काय ते? प्रथम पुरुष एकवचन. स केशव, तो केशव, तो श्रीकृष्ण, वह पायात तुमचे रक्षण करू. पायात हे काय? विधिलिंग, पा धातू म्हणजे रक्षण करणं. दुसऱ्या गणाचा पा धातू आहे, पाती म्हणजे रक्षण करणं, याचा आहे विध्यर्थ म्हणजे विधिलिंग प्रथम पुरुष एकवचन. ठीक आहे, पहिल्या श्लोकात काही अडचण नाही, काही विशेष. आता याच्यात पहिल्या याच्यात आलेले संधी पाहू आपण. कृष्णेन अंब, अ आणि अ चा झाला आ, इथे झालाय रंतुम अधुना, मग
अर्ध्या म मध्ये पुढला अ मिळाला आणि हा म हा वर्ण पूर्ण झाला म्हणून रंतुम अधुना. नंतर इथे पण तसंच सवर्ण दीर्घ मिथ्या आणि अंब आ आणि अ चा पुन्हा आज झाला. इथे पश्य आननम पुन्हा सवर्ण दीर्घ पश्य म्हणजे अ आणि आ चा पुन्हा आ झाला. व्यादेही इति हिरस्व म्हणून इति व्यादेही इति. विकासिते अथ इथे काय झाला अवग्रह अ चा झाला अवग्रह आणि बाकी पायात तहल्यंत्य स म्हणजे सह पायात सह अशा याच्यात आलेल्या सगळ्या संधी आहेत. ठीक आहे. दुसरा पाहू आपण. कस्त्वम शूली मृगय भीषजम नीलकंठः प्रियेहम केकाम एकाम कुरु पशुपतीहि नैव दृश्ये विषाणे स्थानुः मुग्धे न वदति तरुः जीवितैषः शिवायाः गच्छ अटव्याम इति हतवचाः पातु वह चंद्रचूडः. तर इथे आहे चंद्रचूडः ज्याच्या चुडेवर म्हणजे जटेवर चंद्र आहे असा तो शंकर. कोणाचं वर्णन केलेलं आहे शंकराचं. आता हा संवाद कोणामध्ये आहे शिव आणि पार्वती मध्ये. शंकर हे आपलं वेषांतर करून पार्वती जवळ आले आणि पार्वतीला स्वतःची ओळख पटवून ते देत आहे. पार्वतीला पूर्वी काहीतरी त्याचा संदर्भ असावा, ती रागात आहे आणि ती काही त्या शंकराला ओळखत नाही. शंकराने जेव्हा जेव्हा आपली ओळख दिली तेव्हा तेव्हा मात्र श्लेषाने ती त्याचा दुसरा अर्थ घेते आणि त्याच्याशी संवाद साधते आहे. पहा मनोरंजक आहे असा. पार्वती म्हणते कहत्व तू कोण आहेस. त्याच्यावर शंकर उत्तर देतात शूली. शूली म्हणजे त्रिशूळ धारण करणारा आणि शूली म्हणजे रोगी असे दोन अर्थ आलेले आहे. कारण इथे काय आहे श्लेष अलंकार आलेला आहे म्हणून शूलीचा आहे त्रिशूलधारी म्हणजे शूळ त्रिशूळ धारण करणारा आणि शूलः अस्य अस्ति म्हणजे रुग्ण रोगी. शूलीचे दोन अर्थ झाले शंकर आणि रोगी. मग आता पार्वती कुठला अर्थ घेते. अर्थातच ती शंकर हा अर्थ घेतच नाही. ती काय अर्थ घेते शूली म्हणजे रोगी ज्याला शूल आहे पोटशूळ आहे पोटात दुखत आहे म्हणून पार्वती म्हणते भिषजम मृगय. मग औषधाच्या शोधात तू वैद्याला शोध जा. काय कर तू वैद्याजवळ जा आणि औषध घे. तुझ्या पोटात दुखत आहे तू रोगी आहे वैद्याजवळ जा. त्यावर शंकर म्हणतो प्रिये अहम नीलकंठ. अगं प्रिये मी नीलकंठ आहे. नीलकंठ म्हणजे शंकर आणि नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा जो तो मोर. मग ती काय अर्थ घेते इथे मोर पार्वती. केकाम एकाम कुरु मग तू वनात जा आणि एकटा केकारव कर आवाज कर. केकारव म्हणजे आवाज कर. मोराचं काय असतं तो आवाज करतो केका. मेघ आकाशात आले की त्याला आनंद होतो आणि तो ओरडतो. त्याच्या ओरडण्याला काय म्हणतात केकारव. म्हणून तू काय म्हणते जा एकटा जा आणि केका कर. शंकर हो त्याच्यावर शंकर म्हणतात पशुपतीही मी पशुपती शंकर आहे किंवा पशूंचा नाथ आहे. पशूंचा ज्याला स्वामी म्हणतो म्हणून पशुचा नाथ आहे म्हणजे बैल ज्याला दुसरं नाव आहे वृषभ. मग आता ती काय घेते पशुपती शंकर आणि पशुपती म्हणजे वृषभ. मग ती दुसरा अर्थ घेते की वृषभ बैल. मग ती म्हणते पार्वती विषाणे एव न दृश्ये तुझी शिंग दिसत नाही. तू जर बैल आहेस तर तुझ्या डोक्यावर मला शिंग दिसत नाही. विषाणे एव न दृश्ये. शंकर म्हणतो मुग्धे अग भोळ्या स्त्रिये स्थाणुहू मी स्थाणू आहे. शंकराचं नाव स्थाणू आणि दुसरा अर्थ आहे स्थाणू म्हणजे वृक्ष. मग पार्वती म्हणते तरुहू न वदती वृक्ष तर बोलत नाही. तू जर वृक्ष आहेस तर तू तर बडबड करतोय. तरुहू न वदती तरू तर म्हणजे वृक्ष तर बोलत नाही. शंकर म्हणतो शिवायहा जीवितेशः शिवायहा पार्वतीचा मी जीवनाचा आधार आहे जीवितेश आहे. आता पुन्हा शिवायहा याचे दोन अर्थ आहे पार्वती आणि कोल्ही. जंबुक कोल्हा आणि कोल्ही त्यातलं स्त्रीलिंगी मादी म्हणून कोल्ही. मग पुन्हा ती पार्वती म्हणते आहे तू जर काय शिवायहा जीवितेश त्या कोल्हीचा जर तू जीव प्राण सखा आहे तर मग तू तिच्याच जवळ म्हणून अटव्याम गच्छ तू कुठं जा अरण्यात निघून जा. अशा प्रकारे जो हतवचः ज्याचं काय झालं जो बोलू शकला नाही स्पष्टीकरण देऊ शकला नाही ज्याची वाणी अशा प्रकारे अवरुद्ध झाली आहे असा बोलण्यास असमर्थ ठरलेला चंद्रचूड शंकर तुमचे रक्षण करो. असा हा शंकर
तुमचं रक्षण करो. आता इथे सगळ्या याच्यात काय सांगितलेलं आहे, शंकराचे नाव आणि त्याचा दुसरा अर्थ पार्वतीने घेतला, म्हणून शंकर आणि पार्वती मधला हा संवाद की त्या चाणाक्ष पार्वतीने त्याला बोलण्यासाठी कसं केलं, जो कसा झाला की स्पष्टीकरण देऊ शकला नाही, ज्याचं बोलणंच खुंटलं आहे, अशा त्या शंकराला म्हटलंय चंद्रचूडाला तो तुमचं रक्षण करू. असा हा चंद्रचूड, ज्याच्या चुडेवर म्हणजे आपल्या जटेवर चंद्र आहे असा तो शंकर. इथे सगळा श्लेष अलंकार आहे आणि या श्लेष अलंकारामध्ये मात्र याच्यात छान मनोरंजन, दोन दोन अर्थ निघतात आणि याच्यातून मनोरंजकता निर्माण झालेली आहे. इथे मात्र अटव्याम गच्छ, तसं गमगच्छ धातू याला द्वितीयची अपेक्षा असते, पण अटव्याम इथे सप्तमी वापरलेली आहे. त्या कदाचित ज्याला आपण म्हणतो वृत्ताच्या त्या लयबद्धतेसाठी आणि वृत्ताचं तेवढं वर्ण पूर्ण होण्यासाठी ही सप्तमी वापरलेली असावी. ठीक आहे. आता याच्यातले संधी पाहू आपण. इथे विसर्गाचा स झालेला आहे कस्त्वम, काय आलेला आहे कह त्वम. नंतर प्रिये अहम, अचा अवग्रह झाला म्हणून प्रिये अधिक अहम. के काम एकाम, म मध्ये ए हा वर्ण मिसळला. पशुपती ही न एव, इथे विसर्गाचा आहे र, पशुपती ही अधिक न अधिक एव. स्थाणुहू, विसर्गाचा र झाला, मागच्या सारखाच इथे विसर्गाचा र झाला आणि तो पुढे व्यंजन असल्यामुळे काय झाला, त्याचा रफार झाला. स्थाणुहू मुग्धे. तरुहू, इथे विसर्गाचा र झाला, तरुहू अधिक जीवितेशः. अटव्याम अधिक इति, इथे झालाय वह, त्या विसर्गाचा श झाला, चंद्रचूड. कठोर वर्ण आलं की त्याचा श होतो म्हणून वह चंद्रचूड. वह हे रूप युष्मत सर्वनामाचं आहे. तुमचे रक्षण करो म्हणून षष्ठी ते युष्माकम वह बहुवचन असं आलेलं आहे. मंदाक्रांता या वृत्तामध्ये हा श्लोक होता. पुढला पाहू आपण आता तिसरा. कस्त्वम लोहित लोचनास्य चरणो हंसः कुतो मानसात किम तत्रास्ति सुवर्ण पंकजवनानि अंभः सुधा सन्निभम रत्नानां निचयः प्रवालमणयोः वैदूर्यरोहा हा क्वचित शंभुकापि सन्ति नेति च बकैहि आकर्ण्य ही कृतम. पुन्हा शार्दूल मित्रेडे. हंस आणि बगळे या दोन पक्षांमधलं हा संवाद आहे, हा असलेला सगळा वाद आहे. आता आपल्याला माहिती आहे की बगळा कुठे असतो, कुठे राहतो. साधारण सर्वसामान्य डबकी असतात, तलाव असतात जिथे चिखल असतो किंवा ज्याच्यामध्ये काय असतात मासे असतात. अशा मास्यांना खाणं, मासे हे त्यांचं मुख्य भक्ष्य आहे, कोणाचं बगळ्यांचं. अशा ठिकाणी हे काय असतात बगळे राहत असतात. अशा एका सरोवरामध्ये चुकून एक हंस आला. तसा हंस हा कुठे राहणार आहे, स्वच्छ पाण्यामध्ये, जिथे स्वच्छ खळखळणारं पाणी असतं. म्हणून मानस सरोवरामध्ये हंस असतात. हिमालयामध्ये जे मानस सरोवर आहे तिथे हंसाचा निवास असतो असं आपण सगळ्यांनी वर्णन ऐकलेलं आहे. बदकाच्या वर्गातला असा हा अतिशय राजहंस आपण ज्याला म्हणतो, तो मधलं कमळाचे तंतू, त्या कमळामध्ये असणाऱ्या तंतूमध्ये जो दुधासारखा पदार्थ असतो तो खातो आणि स्वच्छ पाण्यामध्ये प्रवाळ मोती असतो तो खातो. हंसाचा तो चारा आहे असं समजलं जातं. म्हणजे स्वच्छतेची आवड असलेला, योग्य आणि अयोग्य हे जाणणारा असा हा हंस. पण बगळे मात्र अतिशय ढोंगी समजले जातात. ते पाण्यात मस्त मौन धारण करून समाधीसारखे उभे राहतात आणि मासा जवळ आला की पटकन त्याला गिळंकृत करतात. अशा हंसाचा आणि अशा या बगळ्यांचा हा संवाद आहे. इथे विचारत आहे बका हा लोहित लोचन आस्य चरण त्वम कह. लोचन आस्य चरण, डोळे तोंड आणि पाय ज्याचे कसे आहे लाल रंगाचे आहे, लालसर आहेत. असा तू कोण आहेस ज्याचे डोळे आहेत, तोंड आहे आणि पाय लालसर दिसत आहे, असा तू कोण आहेस. तर हंस म्हणतो मी राजहंस आहे. बकह कुतः, कुठून आलास तू इथे. हंस मानसात, मी हिमालयात असलेल्या मानस सरोवरातून आलेलो आहे.
बकाहा. तत्र किमस्ति, तिथे एवढं काय आहे, मोठं सांगतोय की मानस सरोवरातून आलेलं आहे. तत्र किमस्ति, काय आहे तिथे. हंस म्हणतो सुवर्ण पंकज वनानी, सोन्याची कमळे, याची वनच्या वन आहे. सुवर्ण कमळ, सोन्यासारखी कमळाची वनच्या वन तिथे आहेत. सुधा सन्निभम अंभः, अमृता समान पाणी, तिथलं पाणी शुद्ध, अतिशय मधुर, म्हणजे अमृता, जणू अमृत असलेलं असं तिथलं पाणी आहे. रत्नानाम निचयः, रत्नांचे समूह आहे. प्रवाल मणयः, प्रवाळाचे मणी आहे, मणांचा प्रकार. प्रवाल मणयः. क्वचित वैदुर्य रोहाहा, तर कुठे कुठे वैदुर्य, पोळे याची तिथे झाड सुद्धा आहे. आता हे सगळं ऐकल्यावर मात्र ते मोठ्याने ऐकत आहे आणि ते बगळे सगळं ऐकल्यावर म्हणतात अपि शंभुकाः संती, काय तिथे गोगलगाई आहे. शंख पाठीवर घेतलेले, त्या शंखामध्ये जे जीव असतात त्याला शंभुकाः म्हणतात, ज्याला आपण काय म्हणतो गोगलगाय. काय तिथे गोगलगाई आहे किंवा शंखामध्ये जे जीव असतात ते आहेत. हंस म्हणतो न, कारण ते साधारण दूषित पाण्याची क्लाप ते असतात. हंस सांगतो की नाही, शंभुकाः तत्र न संती, तिथे काही त्या शंभुकाः नाहीये. इति, असं नाही हे उत्तर ऐकून बकैही ही ही कृतम, बगळ्यांनी मात्र ही ही करून दात काढले. ते खिदळले, म्हणजे त्यांना वाटलं काय हा सांगतोय, एवढं सगळं आहे पण काय नाहीये तिथे, तर शंभुकाःच नाहीये, म्हणजे तिथे तर गोगलगाईच नाहीये. आपल्याला जे खायला पाहिजे तेच तर तिथे नाही, मग काय अर्थ आहे. म्हणून त्या बगळ्यांनी मात्र ही ही कृतम, तिरस्काराने ते हसले. म्हणजे ज्याच्यामध्ये खरोखर पारख असते, जे पारखी असतात तेच काय करू शकतात, गुणवंतांची गुण ओळखू शकतात. गुणीनः गुणम वेत्ती असं म्हटलं जातं की जे स्वतः गुणी आहे तेच दुसऱ्यांचे गुण जाणू शकतात. पण बगळ्यांना मात्र हे गुण वगैरे काही नको आहे, म्हणून त्यांना काही त्याचं महत्व, त्या मानस सरोवराचं महत्व काही त्यांना पटलेलं नाहीये. पुढे पहा. आता याच्यात हे शार्दूल विक्रीडित वृत्तातलं आहे. यात भक्त आणि लक्ष्मी यांच्यामधला संवाद आहे. आपल्याला माहिती आहे सर्वसाधारण जगामधले व्यवहार आपण पाहतो. मग असं म्हटलं जातं की सरस्वती आणि लक्ष्मी या दोघींचा एकत्र निवास कधीच नसतो. जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी निवास करत नाही. म्हणजे बुद्धिमानतांजवळ पैसा नसतो आणि पैसा ज्यांच्याजवळ भरपूर आहे त्यांना अक्कल नसते, बुद्धी नसते. पण अपवादही असतात. सरस्वतीही प्रसन्न आहे, लक्ष्मीही प्रसन्न आहे आणि शक्ती म्हणजे श्री सौंदर्य सुद्धा आहे, असं सुद्धा आपल्याला चित्र दिसतं. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. पण आता इथे साधारण चित्र काय आहे की जे मूर्ख आहे, ज्यांना अक्कल नाहीये, अशा लोकांजवळ भरपूर पैसा असतो. म्हणून एक भक्त विचारतोय त्या लक्ष्मीला, पद्मे मूढजने ददासी विभवम विद्वत्सु किं मत्सरः, नाहम मत्सरिणी न चापि चपला नैवास्ति मूर्खेरतिः, मूर्खेभ्यो द्रविणं ददामि नितरां तत्कारणं श्रूयताम्, विद्वान सर्वजनेषु पूजिततमः मूर्खस्य नान्या गतिः. आता याच्यात संधी आधीच पाहून घेऊ आपण. विद्वत सु, ही तर सप्तमी आहे. विद्वत या शब्दाचं काय, सप्तमी बहुवचन. आणि दा यच्छ धातूला चतुर्थीची अपेक्षा, म्हणून मूढजने. न एव अस्ति, न अधिक एव अधिक अस्ति, इथे झालाय मूर्खेभ्य. विद्वान न हल्यंत्य पूजिततमः, आणि इथे आलाय न अन्या गती. ठीक आहे. अन्वय पाहू आपण. भक्त वदती, एक भक्त म्हणतो आहे, पद्मे, पद्मा म्हणजे लक्ष्मी, कमळावर राहते म्हणून तिला पद्मा, म्हणून हे संबोधन आहे. काय आहे पद्मा, याचं काय आकारांत स्त्रीलिंगी नामाचं हे संबोधन. अगं लक्ष्मी, मूढजने विभवम ददासी, तू मूर्ख लोकांना वैभव देतेस. विद्वत्सु मत्सरः किम, आणि विद्वानांचा द्वेष का बरं करतेस. लक्ष्मी ही वदते, त्याच्यावर लक्ष्मी म्हणते, अहम न मत्सरिणी, मी मत्सरही करत नाही. न च अपि चपला, मी चंचल सुद्धा नाही. न एव मूर्खे रतीही असती, आणि माझं मूर्खावर प्रेमही नाही. अहम मूर्खेभ्य नितराम द्रविणम ददामी, पण असं असूनही मी मूर्खांना भरपूर वैभव देते. तत् कारणम श्रूयता, त्याचं कारण मात्र मी सांगू शकते, तू ऐक. सर्व जनेषु विद्वान पूजिततमः, सर्व लोकांमध्ये विद्वान हा अतिशय पूजनीय असतो.
सर्व लोकांमध्ये तो श्रेष्ठ असतो, सर्व लोक त्याच्या विद्वत्तेमुळे पूजा करतात, म्हणून विद्वान कसा असतो, सर्वांमध्ये श्रेष्ठ पूजनीय असतो. पण मूर्खस्य अन्यागतीही न, माझ्याशिवाय मात्र मूर्खाला या जगात काहीही स्थान नाही, त्याला दुसरी कुठलीच गती नाही, अवस्था नाही. मीही जर त्याच्या जवळ नसली तर त्याला मात्र कुणीही काय करू विचारणार नाही. म्हणून आई जसं सगळ्यात दुबळ्या अपंग मुलाकडे विशेष लक्ष देते, विशेष प्रेम करते, तसंच मीही मूर्खाला वैभव देते, किंवा त्याला काय आहे, वैभवाशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही, असं याच्यातून लक्ष्मीला सुचवायचंय. म्हणजे कवीला सांगायचंय की आपण जे म्हणतो की लक्ष्मी चंचल आहे, असं वगैरे काही नाही. एखाद्या अपंग मुलाकडे जसं जास्त लक्ष आईने द्यावं, तशी मात्र ती सुद्धा काय करते, आपल्या या मूर्ख असणाऱ्या मुलांकडे जास्त लक्ष पुरवते. आता इथे शंकर आणि त्यांचा मोठा मुलगा कार्तिकेय याचा संवाद आलेला आहे. त्याला षणमुख असं म्हणतात, कारण कार्तिकेयाला 6 तोंड आहे असं म्हटलं जातं. मग आता पहा, आपण या सगळ्या नक्षत्रांनी काही तारकांनी त्यांचं पालन पोषण केलं त्या अंशाचं, आणि 6 मातांचा तो पुत्र, मग मात्र त्याला ती 6 मुख आहे अशी एक कथा आख्यायिका ऐकिवात येते, त्याला 6 मुख असतात. मात्र मग आता एक विचार करतो आपण, कारण आपण मानवी कृतींचा आरोप या देवी देवतांवरही केलेला असतो. मग याला 6 मुख आहे, तोंड आहे. मग आता तो जेव्हा वडिलांशी बोलतो तेव्हा त्याला वडिलांचं उत्तर ऐकून भयंकर राग येतो, आणि त्याला म्हणायचं असतं, त्याला जे काही उत्तर द्यायचं असतं ते एकच उत्तर द्यायचं असतं, पण 6 तोंडातून 6 शब्द वेगवेगळे एकाच अर्थाचे 6 शब्द बाहेर पडतात, आणि सागर असं त्याला उच्चारायचं असतं. तर त्या सागराचे समानार्थी सर्व शब्द, आणि प्रत्येक शब्दामध्ये धी 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 असं शेवटी आल्यामुळे अनुप्रास अलंकार यात झालेला आहे. पाहू आपण. अंबा कुप्यती तात मूर्ध्नी विधृता गंगा इयम उत्सृज्यता, विद्वन षण्मुख कागती मम चिरम मूर्ध्नी स्थितायाः वद, कोपा वेश वशात अशेष वदनैः प्रत्युत्तरम दत्तवान, अंबोधीहि जलधीहि पयोधीहि उदधीहि वारानिधीहि वारिधीहि. सगळ्या याच्यात काय काय आलेलं आहे, धी 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 असं आलेलं आहे. पाहता, षण्मुख हा कार्तिकेय. कोण आहे? षण्मुख म्हणजे कार्तिकेय. षण्मुख वदती, कार्तिकेय म्हणतो शंकराला, आपल्या वडिलांना. काय अवस्था आहे आता, का बरं तो चिडतो? आपल्याला माहिती आहे की शंकराने गंगेला आपल्या जटेमध्ये घेतलं. आता त्याच्याही मागे आख्यायिका आहे. भगीरथांनी गंगेची आराधना करून तिला पृथ्वी तलावर बोलवलं, स्वर्गात असणारी ही गंगा. भगीरथ ऋषीच्या प्रयत्नांनी ती पृथ्वीवर आली, पण तिचा प्रवाह एवढा प्रचंड की पृथ्वीला तो सहन होणार नाही. म्हणून त्या भगीरथाला सांगितलं विष्णूंनी की तू शंकराची आराधना कर, आणि त्यांना सांग की ती गंगा पहिल्यांदा आपल्या जटेमध्ये धारण कर, आणि मग ती कुठे सोडा, पृथ्वीवर. आणि म्हणून पहिल्यांदा ती शंकराने आपल्या जटेत घेतली, अशी एक आख्यायिका आहे. तशी गंगा ही हिमालयातून निघाली, म्हणजे ती कोणाची मुलगी आहे? हिमालयाची. हिमालय हा तिचा पिता झाला. आणि दुसरी गोष्ट, पार्वती हिचाही पिता काय झाला? हिमालय, कारण ती सुद्धा हिमालयाची कन्या आहे. मग आता गंगा मोठी आणि पार्वती लहान. पार्वतीचा विवाह शंकराशी झाला, तपश्चर्याने तिने शंकराला प्राप्त केलं. पण त्यानंतर मात्र शंकरांनी गंगेला सुद्धा आपल्या जटेवर, डोक्यावर धारण केलं. आता डोक्यावर घेणं हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे. डोक्यावर घेतलं म्हणजे अतिशय लाडकं असं त्याचा अर्थ होतो. काय डोक्यावर घेतलं पोराला असं आपण म्हणतो. शब्दशः अर्थ जरी नाही घेतला तरी अतिशय लाडकं असणारं असं व्यक्तिमत्व, म्हणजे अतिशय लाडकी असावी. मग आता कार्तिकेयला वाटते की या सवती झाल्या, आपली आई पण आहे ही गंगा पण आहे, म्हणजे या दोघी सवती झाल्या. आणि आईला मात्र हे बिलकुल आवडत नाही की त्या गंगेला डोक्यावर घेतलं. म्हणून तो आपल्या बाबांना म्हणतो आहे, षण्मुख वदती तात, बाबा, अंबा कुप्यती, आई चिडते, अतः म्हणून, मूर्ध्नी विधृता इयम गंगा उत्सृज्यता, डोक्यावर घेतलेल्या या गंगेला तुम्ही सोडून द्या, तिला डोक्यावर धारण नका करू, काढून टाका ती डोक्यातून. म्हणून मूर्ध्नी विधृता इयम गंगा, डोक्यावर धारण केलेल्या या गंगेला तुम्ही सोडून द्या. त्याच्यावर शंकर म्हणतात, विद्वन षण्मुख, हे विद्वान असलेल्या षण्मुखा, मम मूर्ध्नी चिरम स्थितायाः गंगायाः, दीर्घ काळापासून माझ्या डोक्यावर राहणाऱ्या गंगेला का गती ही वद, दुसरी कोणती जागा आहे सांग बरं, ती माझ्याशिवाय दुसरा कोणाकडे जाणार आहे? कारण दीर्घ काळापासून
मी तिला धारण केलेलं आहे, तिने कुठं बरं जावं सांग. तदा, हे मात्र आपल्या वडिलांचं उत्तर ऐकून कोपावेशात, कोप आवेश वशात, अतिशय त्याला राग आला आणि राग त्याला धारण करणं शक्य नाही झालं. म्हणून त्या रागाच्या भरात, ज्याला आपण म्हणतो कोपावेश वशात, अशेष वदनैहि, संपूर्ण तोंडांनी, म्हणजे 6 तोंड एकाच वेळी 6 तोंडांनी, त्याचं बुद्धीवर ताबा राहिला नाही. राग आला की माणसाचा ताबा नसतो आणि आपण काय करतो हे कळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की रागाच्या भरात 6 तोंडांनी त्या षण्मुखांनी प्रत्युत्तर दिलं, उत्तर दिलं. अंबोधीही जलधीही पयोधीही उदधीही वारानिधीही वारिधीही, सागर 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 सागर. कुठं जावं तिने? समुद्राकडे, कारण समुद्र हा तिचा पती आहे, ती समुद्राला मिळते, पण तिने सागराकडे निघून जावं, हेच तिचं योग्य स्थान आहे. म्हणून त्यांनी वेगवेगळे शब्द वापरले, पण अर्थ मात्र एकच. आणि प्रत्येक शब्दाच्या शेवटी धी 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 आलं, पण अनुप्रास अलंकार. यातले आपण संधी पाहूया आता. पहा, गंगा इयम उत्सृज्यताम, गंगा अधिक इयम अधिक उत्सृज्यताम, हे आज्ञार्थ आहे. उत्सृज्यताम, उत्सृज आणि आज्ञार्थ कर्मणी रूप आहे त्याचं. प्रथम पुरुष एकवचन. नंतर गती ही मम, विसर्गाचा र. कोप आवेश वशात अशेष वदनैहि प्रत्युत्तरम दत्तवान. आता इथे अशेष वदनैहि प्रत्युत्तरम दत्तवान, त्याने प्रत्युत्तर, वदनांनी प्रत्युत्तर दिलं. सह प्रत्युत्तरम दत्तवान तेन प्रत्युत्तरम दत्तम, असं काय होतं? वाच्य परिवर्तन. ठीक आहे. आता या सर्व जी काही संवादात्मक सुभाषित आहे, पुन्हा पुन्हा अभ्यासा. मी ती नीट समजावून सांगितलेली आहे. यात आलेले सगळे समानार्थी शब्द पुस्तकात दिलेले आहे, याचं स्पष्टीकरणही आहे. त्यानंतर समानार्थी शब्द सुद्धा आहेत, मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहे. समानार्थी शब्द ती वाचा. समासही सोडवून दिलेले आहेत. ते समास मी तुम्हाला सांगितलेले आहे, ते समासही त्यात दिलेले आहेत. हेच समास काय असतात आपल्याला परीक्षेमध्ये येतात. आणि रूपांचा परिचय पण दिलेला आहे, सगळं पुस्तकाच्या मागे आहे, ते नीट अभ्यासा. एकंदरीत मग आता इथे समजा वद आलेला आहे. काय आहे हे वद? वद धातू आहे, पहिल्या गणाचा परस्मै पद आणि त्याचं झालेला आज्ञार्थ मध्यम पुरुष एकवचन. ठीक आहे की असं सगळं पाहायचं. मूर्धनी म्हणजे मूर्धन धातू, त्यातला आहे सप्तमी एकवचन. मागे तुम्हाला चार्ट दिलेले आहे नामाचे वगैरे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता याच्यावरच सगळे जो भाषाभ्यास आहे, आणखीन काही जर तुम्हाला अडचणी वाटत असल्या तर त्या काढून ठेवायच्या, विचारू शकता तुम्ही. मी तुम्हाला मात्र पुढल्या तासिकेला याचं काय सांगणार आहे, भाषाभ्यास स्पष्ट करून सांगेन. त्यापूर्वी थोडासा तो पाहून ठेवा. थांबू आपण इथे, पुन्हा विराम होऊ.